नमस्कार मित्रांनो, जे तुम्ही हे झाड बघत आहे समोर, हे आहे चिकूचं झाड. तर आपल्याला मार्केटमध्ये खूप सारे चिकू भेटतात. पण ते नाही का चिकू म्हणजे सीझन पाहून नसतं. म्हणजे ते कधी पावसाळ्यात पण भेटून जातं. त्यानंतर ते कधी हिवाळ्यात पण भेटतं, उन्हाळ्यात पण भेटतं. पण चिकू हे खरे तर उन्हाळ्यामध्येच येत असतात. आता मार्च हा महिना चालू झालेला आहे आणि चिकू पिकायला पण आलेले आहेत. तर आपल्याला जे मार्केटमध्ये चिकू भेटतात, ते चुकीनं पण तुम्ही विकत घेऊ नका. कारण की ना ते ना आणि त्याची साईज ना एकदम छोटी असतं. जसं की एवढी. पण हे खूप छोटं आहे. हे आत्ता पण मोठं नाही झालेलं आहे. याच्यापेक्षा एवढे-एवढे मोठे-मोठे चिकू राहत असतात. इकडे ना 2 चिकूची झाडं आहेत. बघा. तर याची मी तुम्हाला जेव्हा ते पिकवल्या जातात ना, म्हणजे पिकायला येतात, तर त्याची खरी साईज मी तुम्हाला दाखवते. मी काही चिकू तोडलेले आहेत, जे पिकायला आलेले आहेत. तर याची खरी साईज बघा एवढी मोठी आहे आणि याच्या मोठे पण म्हणजे एवढे-एवढे पण होतात. पण त्या एवढी-एवढी साईज असते. पण आपल्याला एवढ्या साईजमध्येच आपल्याला मार्केटमध्ये चिकू भेटतात. तर ते खूप त्याचा हायली केमिकलचा यूज करून तिथे ते चिकू पिकवले जातात. तर ते तुम्ही चिकू विकत घेऊ नका. तर त्याच केमिकलमुळे आपल्याला कॅन्सरसारख्या बिमाऱ्या होत आहेत. मी तुम्हाला सांगते, की जे असे म्हणजे पिकवल्या जात आहेत फळं वगैरे, त्यांच्यासाठी पण की तुम्ही पैशासाठी काहीही करू नका. म्हणजे आपण आपल्या भारतातल्याच लोकांना फसवत आहे. ऑर्गॅनिक शेती करा ना, इनऑर्गॅनिक शेती कशाला करताय तुम्ही? आपलाच विचार न करता दुसऱ्यांचा पण विचार करा. जेणेकरून आपल्याच्याने दुसऱ्याला पण त्रास नाही होईल याचा सुद्धा विचार करा. आणि जेव्हा ते चिकू असे तोडतो की नाही, तर त्यामधून आपल्याला ब्लॅक कलरमध्ये चिकूचा कलर दिसतो म्हणजे अंदरून. पण ते ॲक्चुअलीमध्ये ब्लॅक कलरमध्ये नसतं. त्याचा ना हलकासा स्किन टाइपमध्ये कलर असतो चिकूचा अंदरून. तर ते नाही का हायली केमिकल यूज केल्यामुळे ना किंवा ते छोटे असतात ना म्हणून त्याचा कलर ना काय ब्लॅक होऊन जातो. तुम्ही ऑर्गॅनिक शेतीमधून जर चिकू तुम्ही खाल, तर त्याची चव एकदम गोड आहे. आम्ही म्हणजे आमच्या शेतामध्ये नाही आहे. आमचं हे झाड आमच्या घरीच आहे. तर आमचं आता हे झाड जवळ-जवळ 12-13 वर्षाचं आहे. म्हणजे कधीच आम्ही चिकू विकत घेत नसतो. कारण आमच्या घरी चिकूच एवढे असतात, की आम्हाला गरजच नाही आहे की बाहेरून घेण्याची आणि बाहेरून घेऊ पण नका. कारण की बाहेर चिकू केमिकल्सवाले भेटतात. हे फक्त चिकूसोबतच नाही होत, तर सगळ्याच फ्रुट्ससोबत होतं. हे आहे ओरिजिनल चिकू. हे असं दिसतं अंदरून. तर आपण जे विकत घेतो ना चिकू, तर त्याचा अंदरून कसा कलर काळा असतो. आता तुम्ही जर तुमच्या इथे जर सध्या विकतचे वगैरे चिकू आणलेले असेल, तर तुम्ही याला आणि त्याला कंपेअर करा. रंगामध्ये खूप फरक दिसतो. तो काळा दिसतो विकतचा, जे की केमिकलनं पिकवलेला आहे आणि हे नॅचरल पद्धतीने झाडाचं पिकलेलं आहे. हे मला इथे खालती पडलेलं दिसलं होतं, तर अर्ध मी खाल्लं आणि अर्ध आहे माझं.